लोकस स्टँडी. लोकस म्हणजे काय तर प्लेस. प्लेस म्हणजे ठिकाण. स्टँडिंग म्हणजे काय, स्टँडी म्हणजे काय तर राईट टू टेक ॲक्शन किंवा राईट टू ब्रिंग ॲक्शन अगेन्स्ट अदर. हां, आता याच्यामध्ये न्यायिक प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार किंवा कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा अधिकार असे म्हटलं जातं. आता ह्या खटला कोण दाखल करू शकतं तर समजा ए या व्यक्तीने बीकडून लोन घेतलं आणि एने ते लोन फेडलंच नाही, तर बी काय करेल, बी कोर्टात जाईल आणि सांगेल की ह्याने माझे पैसे जे लोन घेतले ते फेडलं नाही. म्हणजेच ए आणि बी या दोन व्यक्ती त्या ट्रान्झॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि ते एकाने तो परफॉर्म नीट न केल्यामुळं दुसऱ्याला त्याच्याविरुद्ध दाद मागायची म्हणून दोन व्यक्ती कोर्टात जाऊ शकतात. म्हणूनच ह्यामध्ये ज्या दोन व्यक्ती अफेक्ट झालेल्या असतात त्याच कोर्टात जाऊ शकतात. म्हणजेच त्यांना कोर्टात जाऊन त्यांची जी लिगल इंजुरी झाली आहे किंवा जो काही त्यांना राईट अफेक्ट झालेला आहे, व्हायोलेट झाला आहे, त्याच्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार फक्त त्या दोनच व्यक्तींना असतो. म्हणून लोकस स्टँडी म्हणजे जे दोन लोकांना त्या ट्रान्झॅक्शनमध्ये असतील त्याच दोघांना एकमेकांच्या विरुद्ध कोर्टात जाण्याचा अधिकार असतो. म्हणून याला लोकस स्टँडी असं म्हटलेलं आहे.